स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज आमच्या कुंदाच्या वेलीला खूप छान फुलांचा बहर आला आहे। इथून तुम्हाला दिसत आहेत का नाही काय माहीत, पण खूप छान फुलं दिसतात। असे रोज पांढरी शुभ्र फुलं झाडावर आले ना तर खूप छान वाटतं। आणि हे फुलं तोडल्या वाचून मला काही राहवलं नाही, आणि हे नाही तोडले ना तरी असेच पडतात। मी काही एवढे फुलं तोडत नाही, फक्त 2-3 फुलं तोडले आणि मी केसांना लावले। इथे गुलाबाचे पण फुलं आलेले आहेत, पण गुलाबाचे फुलं मी तोडत नाही, कारण की ती तशीच झाडाला छान दिसतात। आज आमच्या गार्डनमध्ये ना भरपूर कामं आहेत आम्हाला। तर इथे बघा हे बसलेत, काय करतात ते पाहू। तर यांचं चालू आहे कोयत्याला धार लावायचं काम, कारण की आज आम्हाला तोडायचे आहेत झाडं। तसे तर आम्ही मोठे मोठे झाडं जे लावलेले असतात ना ते कधीच तोडत नाहीत, पण आज आम्हाला 2 सीताफळाचे झाडं तोडायचे आहेत। नाविलाजाने ते झाडं तोडावे लागणार आहेत। हे झाड तोडताना मला खूप वाईट वाटत होतं, पण तरीसुद्धा हे झाडं 2 झाडं आहेत ते तोडावेच लागणार आहेत। तर इथे बघू शकता किती सुंदर झाडं आहेत, सावली किती छान पडते। सावलीबरोबर हे झाडं आपल्याला फळंही देतात। एवढे छोटे छोटे सीताफळाचे झाडं आहेत, पण त्याला फळं पण खूप छान यायचे। पण ह्या झाडांमुळे ना मोसंबीचं झाड आहे बाजूला लावलेलं, त्या झाडाला अडचण होऊ लागली, त्यामुळे हे झाड तोडायचे। तसं आमच्याकडे सीताफळाचं झाड आहे समोर मोठं। आत्ताच मी फुलं तोडले ना कुंदाच्या झाडाचे, ते खूप मोठं झाड आहे, त्याला पण खूप छान फळं येतात। हे झाड तोडण्याचा निर्णय आम्ही घेतला, पण तरीसुद्धा आम्हाला खूपच वाईट वाटत होतं, कारण की झाडं लहानाचे मोठे होस तर ना आम्ही त्या झाडाला खूप जीव लावतो आणि जीवापाड जपतो, मग ते झाडं फळं देणारे असो किंवा नसो। आता इथे बघा एक छोटंसं झाड दिसलं मला, त्या झाडाला खूप सुंदर फुलं आलेली आहेत। तर असेच फुलं किंवा झाडं आमच्या गार्डनमध्ये येत असतात। वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडं आहेत आमच्या गार्डनमध्ये, पण कोणतेच झाडं मला तोडायची इच्छा होत नाही। सीताफळाची 2 झाडं तोडल्यानंतर यांनी झाडाच्या फांद्या वगैरे छाटून काढल्या आणि झाडाचे लाकडं एका साईडला ठेवले, कारण की हे झाडाचे लाकडं कामं येतात। आमच्या गार्डनमध्ये वेली वगैरे असतात, वेलींना सपोर्ट देण्यासाठी किंवा दुसऱ्या झाडात छोट्या छोट्या झाडांना सपोर्ट देण्यासाठी। आणि एखाद्या वेळेस जर आपल्याला चुलीवर स्वयंपाक करायचा असेल तर मग तेव्हा पण हे झाडं कामं येतात, लाकडं कामं येतात। असे कधीही आम्ही गार्डनमध्ये झाडांची छाटणी करत असतो, पण त्या झाडांच्या फांद्या किंवा पालापाचोळा कधीच फेकत नाही। झाडांचे लाकडंही कामं येतात आणि झाडांचा पालापाचोळा खत बनवण्यासाठी कामं येतो। सर्व झाडं तोडून झाल्यानंतर ना हे इथं बसलेत थोडेसे आरामात खुर्चीवर, कारण की थकलेत ते झाड तोडून, आणि थोडंसं सावलीमध्ये छान वाटतं बसायला गार्डनमध्ये। पण त्यांना अजून एक झाड तोडायचं होतं, तर त्यांना मी म्हटलं चला बसू नका, अजून एक झाड तोडायचं आहे, चला बसू नका, दुसरं झाड तोडायचं आहे। आराम नाही करायचा। आता तोडायचं हे झाड। आता हे झाड काढायचे। इथे बघा कसं हे डबे तुटलेत, डब्यामध्ये झाडं लावलेले ती, तो डब्बा तर पूर्ण खाली बसलाय। आता हे बाजूला करा, पण हळूच सांभाळून करा बरं का। हे पत्र्याचे डबे आहेत। पहिलं काय करा, हे बघा हे ना हे इकडे सरकून द्या, म्हणून हा डबा इकडे सरकवता येईल। हां, ते तिथल्या तिथंच बाजूला सरकवा अलीकडं। लिमोनीला काटेत बरं का। पूर्ण खराब झाला। हो ना, तुटलाय। अशा 2 डब्यांमध्ये मी लावली होती लिलीची झाडं। तर लिलीचे झाडं खूप छान यायचे, त्यामध्ये फुलं पण छान यायचे, पण हे पत्राचे डबे होते ना त्यामुळे ते पूर्ण तुटून गेले, कुजून गेले मातीमुळे असे पत्राचे डबे गंजतात लवकर। तर अशा पद्धतीने हे बघा तुटलेलं आहे। तर मी ते सर्व बाजूला काढलं, पूर्ण या पत्राचे तुकडे तुकडे झाले होते तेही बाजूला काढून घेतले। आणि ह्या लिलीचे खूप कंद आहेत यामध्ये, तर असंच मी एका गोणीमध्ये भरून ठेवलं माती, आणि ते कंद भरून ठेवले की नंतर आपल्याला दुसऱ्या कुंडींमध्ये लावता येईल। आता हे जे झाड तोडत आहोत ना आम्ही, ते शेवटीचं झाड आहे, आणि या शेवटीच्या झाडाखाली ना खूप मुंग्या झाल्या होत्या, त्यामुळे हे झाड आम्हाला तोडायचं होतं। आणि तसं तर ह्या झाडाच्या बाजूला मी लावलेला आहे चाफा, जास्वंदीच्या बाजूला पेरू आहे, त्यामुळे एवढ्या जागेमध्ये ना भरपूर झाडांची गर्दी झालेली होती। आणि शिवाय मी इथं आता फुलांची झाडं लावणार आहे, तर त्यासाठी ते शेवरीचं झाड आम्ही तोडलं
आणि खूप मोठं झालं होतं. नंतर मग त्या झाडाच्या खूप मोठ्या मुळ्या झाल्या ना तर तोडायला खूप कठीण जातं, त्यामुळे आम्ही ते तोडलं होतं. ते झाड काही मी असं लावलेलं नव्हतं. शेवरीच्या झाडांच्या बिया इकडे तिकडे पडतात ना तर भरपूर झाडं येतात शेवरीचे, तर ते मोठं झालं तर मग आम्ही ते तोडलंच नव्हतं, तसंच होतं. मग आता आम्ही ते पूर्ण मुळी सहित तोडलेलं आहे. आणि त्यानंतर यांनी एवढी साफसफाई केली आणि तिथे व्यवस्थित माती पसरून घेतली आणि मग मी बाकीच्या कुंड्या व्यवस्थित तिथे ठेवल्या. तोपर्यंत यांनी इकडे केळीचे पानं छाटले, कारण की वरच्यावर असे पिवळे झालेले पानं ना छाटावं लागतात. तर हे घरी असल्यावर यांना हे काम असतंच. वरच्यावर केळीचे पानं छाटायचे किंवा कोणते झाडं एक्स्ट्राचे आलेले असतात ते छाटायचे, गार्डनची थोडीफार साफसफाई, हे आमचे नेहमीच कामं असतात. पण काम करता करता यांच्या पायामध्ये घुसला काटा. तर इथे काट्याचं झाड काही नाही आजूबाजूला, पण लिंबोणीच्या झाडाची एक फांदी तिथं होती पडलेली. तर एकदम असं टोकदार काटे असतात लिंबोणीचे, तर पायामध्ये काटा घुसला त्यांच्या. त्यानंतर मग मी इथली साफसफाई केली, पूर्ण गार्डनमधली आज झाडझूड केली. त्यानंतर मला एक झाड लावायचं होतं, तर असा प्लॅस्टिकचा डबा होता, तो यांनी मला कापून दिला. तर इथे बघा पेरूच्या झाडाखाली मी लावलेलं आहे पानाचं झाड. मला वाटलं की पेरूच्या झाडावर छान वेल जाईल, पण या झाडाला पानाच्या वेलीला ना ऊनच भेटत नव्हतं. ऊन आणि वारा जास्त लागत नव्हता, त्यामुळे ते काही बरोबर आलं नाही. त्यामुळे मी तिथून काढलं. आता हे कुंडीत लावलेलं आहे आणि जिथे सूर्यप्रकाश भेटेल, याला पूर्ण सूर्यप्रकाश, तिथे मी ठेवणार आहे. तर आत्ताच आपण जे शेवरीचं झाड तोडलं आहे ना, तर तिथे खूप छान जागा आहे आणि सकाळचं ऊन या झाडाला तिथे छान भेटतं. तर इथे मी भरपूर झाडं आता व्यवस्थित ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. कोलियस आहे, शेवंती, लिलीचे काही झाडं आहेत. तर खूप छान तिथं जागा भेटली झाडांसाठी. त्यानंतर बघा आम्ही पूर्ण गार्डनची साफसफाई केली आणि थोडंसं निवांत बसलो ओट्यावर. या ओट्यावर जी पाण्याची टाकी होती ना, ती पण आम्ही तिकडे कोपऱ्यामध्ये ठेवली. इथे थोडीशी अडचण दिसत होती, त्यामुळे टाकी काढली, 2 सीताफळाची झाडं काढले. तर आता बघा थोडीशी मोकळी जागा झालेली आहे आणि छान वाटते सध्या गार्डनमध्ये. सायंकाळची वेळ झालेली होती. काम करता करता बराच उशीर झाला, त्यामुळे आम्ही गार्डनचं अर्धं काम थांबवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर गार्डनमध्ये आम्हाला सापडली पतंग. तर या झाडावरती अटकलेली पतंग होती. तर दुसऱ्या दिवशी पण आम्हाला काही झाडं तोडायची होती. तर इथे पण 2 शेवरीचे झाडं आहेत, ते तोडायचे होते. म्हणजे पूर्ण तोडायचे नाहीत, हे अर्धेच छाटायचे आहेत, कारण की हे सावलीसाठी छान आहेत झाडं आणि हे एका बाजूला आहे, जास्त ह्या झाडाची अडचण नसते. पण ह्या झाडांच्या फांद्या जर जास्त मोठ्या मोठ्या झाल्या ना, त्या वाऱ्याने पडतात. तर त्यामुळे आम्हाला ह्या फांद्या छाटायच्या आहेत. तर या झाडावरती बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला दाखवत होते की सुगरणीचे खोपे आहेत. पण या सुगरणीच्या खोप्यांमधले आता सगळे पिल्ले पक्षी उडून गेलेत, त्या खोप्यामध्ये काहीच नाही. त्यामुळे आम्ही आता हे झाड छाटायला घेतलं आहे. आणि झाड छाटण्यासाठी तिथे वरती जायला अजिबात जागा नव्हती. तर त्यामुळे यांनी काय केलं बघा, अशा पद्धतीने लाकडं बांधले आणि लाकडांच्याच पायऱ्यासारखं केलेलं आहे आणि त्यानंतर ह्या झाडांच्या फांद्या छाटल्या. तर बघू शकता किती मोठं झाड आहे. तर यामधलं आम्ही एकच झाड छाटणार आहे. दोन्ही झाडं छाटायची होती, पण दोन्ही झाडं एकदम छाटले ना तर खूप रिकामं दिसतं गार्डन, तर बरोबर दिसत नाही. तर त्यामुळे आता आम्ही एक झाड आता छाटणार आहोत. त्या झाडाला दुसरे पान आल्यानंतर मग दुसरं झाड छाटणार आहोत. तर एवढे झाडं तोडून हे थकले. त्यांना म्हटलं थोडंसं खाली उतरा आणि पाणी प्या. तर मी त्यांच्यासाठी पाणी आणायला गेले, 1 बॉटल भरून पाणी आणलं आणि त्यांना म्हटलं निवांत बसून पाणी प्या. तोपर्यंत या झाडाच्या फांदीचे सुगरणीचे जे घरटे आहेत ना, ते मी काढून घेतले. तर इथे बघू शकता किती मोठे मोठे आहेत हे सुगरणीचे खोपे. आणि हे घरटे आपण झाडाचे नाही काढले ना, तरीसुद्धा या घरट्यामध्ये दुसरे पक्षी बसत नाहीत. जो पक्षी घरटं बनवतो तोच पक्षी आपल्या आपल्या घरट्यामध्ये बसत असतो. पण हे घरटे तरी पण आम्हाला फेकावेसे वाटत नाहीत, आम्हाला खूप आवडतात घरटे. त्यामुळे आम्ही ते घरटे काढून दुसऱ्या झाडाच्या फांदीला लावले. किंवा मग कोणत्याही झाडाला आम्ही असे लटकवत असतो. आमच्या गार्डनमध्ये ना दरवर्षी सुगरणीचे घरटे सुगरणी बनवत असते, किंवा कोणतेही पक्षी आमच्या गार्डनमध्ये घरटे बनवतात. एकदा तर आमच्या गार्डनमध्ये टेलर बर्डनी पण खूप छान घरटं बनवलं होतं, त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर आता बघू शकता तुम्ही गार्डन किती छान दिसतं, एकदम साफसूफ व्यवस्थित दिसतंय. गार्डनमध्ये झाडं लावायचे म्हटले ना, गार्डनमध्ये तेवढी साफसफाई पण ठेवावी लागते आणि गार्डनमध्ये काम पण भरपूर असतं. पण तरीसुद्धा आम्हाला हे गार्डनमधलं काम करायला खूप आवडतं. केळीच्या झाडाचे पानं छाटले आणि केळीचे झाडं पण किती स्वच्छ दिसत आहेत. आणि सध्या केळीच्या 2 झाडाला केळी आलेले आहेत आणि तिसऱ्या पण झाडाला छोटीशी कळी दिसते बघा. इथून काही दिसत नसेल कारण की अजून ती हिरवीच आहे. इथे झेंडूच्या फुलाला खूप सुंदर फुलं आले. तर बघा अशा पद्धतीने आज गार्डनमध्ये भरपूर काम झालं आहे.
इकडे पण सगळं स्वच्छ झालंय. झाड तोडले तर एक झाड सुनं सुनं दिसतंय. बाकी एक झाड ठेवलेलं आहे आम्ही, कारण की ते सावलीसाठी लागतंच. सर्वच झाडं तोडले ना गार्डन एकदम सुनं सुनं दिसतं. तसं इकडे आहेतच केळीचे झाडं, पण तरीसुद्धा झाडं आम्हाला अजिबात तोडू नाही वाटत. तर बघा केळीचे झाडं किती छान दिसतात. आणि आता आपल्याला ह्या केळीला पण केळी येणार आहे. तर चला आता आपल्याला जायचं आहे घरामध्ये. बराच टाईम झाला आम्ही गार्डनमध्ये. इकडून या ना, इकडून छान दिसते. तर इथं आपलं डाळिंबाचं झाड आहे आणि डाळिंबाच्या झाडाला पण खूप छान फुलं आलेली. आता सध्या छोटे छोटे दिसत आहेत, असे खूप दिसतात पण कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत, नाही का. तर कालपासून भरपूर काम आपण गार्डनमधले केलेत, अजून बरेचसे कामं राहिलेली. आणि हे झाड आपण काल सायंकाळच्या वेळेला लावले होते बघा, लागलं ते झाड. फुललेत. हे खूप सुकलं होतं, याचेच पानं सुकले होते, छान आले. लिंबूने पण छान आले. लिंबुनीला आता पानं यायला लागले. तिकडे कोली असे 2 प्रकारचे, जास्वंदी. आता ही आपले लिलीचे झाडं लावायचे राहिलेत अजून. तर मस्त वाटते मग गार्डनमध्ये काम करून. खूप थकले, पाणी प्यायचं झालं त्यांचं. आणि तिथे केळीच्या झाडापाशी बसायला ना खूप छान वाटतं, पण जास्त वेळ तिकडे बसायला जमत नाही आम्हाला. आपलं इकडे दुकान चालू आहे. तर चला, आज गार्डनमध्ये खूप कामं झाले, म्हणजे कालपासून चालू इथे कामं. काल काही झाडं तोडले, आज तोडले. 2 दिवसाचा मी एक ब्लॉग आहे हा. तर आजच्या ब्लॉगमध्ये गाड्या येतात रस्त्याने. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथे थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.